मला म्हणून स्वतंत्र विषय सुरू केलेला आहे. तर आज माझ्या वाट्याला जो विषय नेमलेला आहे तो आहे आद्यकवी मुकुंदराज विरचित विवेक सिंधू या ग्रंथाचं आपल्याला इथून पुढे क्रमशः दर्शन घ्यायचं आहे. त्याचा पूर्वपरिचय आज आपण करून घेणार आहोत. विवेक सिंधू ग्रंथाचा महिमा आद्यकवी मुकुंदराज यांची समग्र माहिती, एकंदर या ग्रंथाचा परिचय हा भाग आपल्याला आज पूर्ण करायचा आहे. विवेक सिंधू ग्रंथाबद्दल बोलायचं तर हिमालयामध्ये गंगा ही जशी उगमस्थानी पवित्र आहे, पण ती उगमस्थानी पवित्र जरी असली तरी सुद्धा तिचं महात्म्य केव्हा वाढेल किंवा केव्हा वाढलं म्हणायचं तर ज्यावेळेस ती गंगा लोककल्याणार्थ धावली, एका जाग्यावर न थांबता फेडीत पाप ताप पोखित तीरीचे पादप समुद्र जाय आप गंगेचे जैसे, या न्यायाने उगमस्थानी असलेली गंगा लोककल्याणार्थ धाव घेते. पण त्यासाठी मध्ये एक कोणीतरी भगीरथ असावा लागतो. मग ती गंगा सर्वांपर्यंत पोचते आणि सर्वांना सुखदायक ठरते. याप्रमाणे दुर्गम अशा संस्कृत भाषेमध्ये उगम पावलेली ज्ञानगंगा विचारवंत महात्म्यांनी भगीरथ प्रयत्नाने स्वभाषेत आणून लोककल्याण साधले आहे. अगदी उदाहरण द्यायचं तर श्री ज्ञानेश्वर माऊली म्हणतात तसे, तीरे संस्कृताची गहने तोरोनी मराठिया शब्द स्वपाने रचिली धर्मनिधाने निवृत्ती देवे. अशा प्रकारे जे जे भाषा भगीरथ होऊन गेले त्यांनी ही संस्कृतमधली गंगा त्यांच्या स्वभाषेमध्ये आणून त्यांच्या प्रदेशामध्ये ही सर्वांपर्यंत पोहोचवलेली आहे. आज आपण आपल्या मराठी भाषेच्या भगीरथाचा विचार करत आहोत. त्यासाठी आपण कवी मुकुंदराज यांचा ग्रंथ चिंतनासाठी घेतलेला आहे. मराठी भाषेचा जो प्रारंभ झालेला आहे, खरं पाहता मराठी भाषेच्या प्रारंभाला मुकुंदराज आणि त्याच्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांनी फार मोठी क्रांती केलेली आहे. संस्कृत भाषेतलं ज्ञान मराठीमध्ये आणताना त्यांना खूप विरोध सहन करावा लागलेला आहे. तो त्यांनी स्वीकारला, परंतु त्यांनी हे काम जनसामान्यांपर्यंत पोहोचवलेलं आहे, ज्यांना संस्कृत वाणी कळत नव्हती. समजा त्यांनी हे काम केवळ मौखिक पद्धतीपुरतंच केलं असतं तर ते त्यांच्यापुरतंच शिल्लक राहिलं असतं, त्यांच्या पाठोपाठ ते निघून गेलं असतं, विरून गेलं असतं, किंवा एका पिढीला त्यांच्या मौखिक ज्ञानाचा उपयोग झाला असता. म्हणून या भगीरथांनी अतिशय महत्वाचा असा एक उपक्रम केला, एक स्तुत्य कार्य केलं. ते म्हणजे हे ज्ञान अखंड राहावं, शतकानुशतक राहावं, सर्वांना प्राप्त व्हावं म्हणून त्यांनी ग्रंथ निर्माण कार्य केलेलं आहे. त्यांच्या ग्रंथ निर्माण कार्यामुळे ते ज्ञान सार्वकालिक झालं. आणि यासाठी आपण प्रथमतः आद्यकवी मुकुंदराजांना मान द्यायला हवा. मुकुंदराजांपाठोपाठ ज्ञानेश्वर माऊलींनी हे कार्य केलेलं आहे. आज आपण विवेक सिंधू पुरता विचार करत आहोत. कवी मुकुंदराज अधिकारवाणीने त्यांच्या विवेक सिंधू ग्रंथामध्ये काय म्हणतात बघा. ते म्हणतात, वेदशास्त्राचा मथितार्थो मिया बोलीला हा परमार्थो. त्यांनी काय सांगितले नेमकं विवेक सिंधूमध्ये की वेदशास्त्राचा मथित केलेला अर्थ हा त्यांनी एक परमार्थ रूपाने व्यक्त केलेला आहे. मग याचा श्रोत्यांना लाभ काय होईल, आणि खरं तो लाभ झालेला पण आहे. तो लाभही ते सांगतात. ग्रंथाचे श्रवण मात्रे सर्वज्ञ होईजे. नुसता श्रवण मात्रे सुद्धा सर्वज्ञ होऊ शकतो श्रोता. ग्रंथीचे हेच चातुर्य जे रोकडे स्वानुभव सौंदर्य म्हणून सेवितू मुनिवर्य विवेक सिंधू. हा मुनिवर्यांनी सेवन का करायचं तर या ग्रंथामध्ये ते चातुर्य प्राप्त होत असतं, ते ज्ञान प्राप्त होत असतं.
तेव्हा विवेक सिंधू ग्रंथ रचण्याचा हा पूर्ण अधिकार मुकुंदराजांना होता का? कोण होते मुकुंदराज? त्यांची योग्यता, त्यांची पात्रता, त्यांचं संतत्व काय होतं? म्हणून त्यांनी हा ग्रंथ रचला. ही ग्रंथरूप अभिव्यक्ती त्यांनी कोणासाठी केली? तर तेच सांगतात, जेया नाही शास्त्र प्रतीती नेनती तर्कमुद्रेची स्थिती, तेया लागी मराठीया युक्ती केली ग्रंथ रचना. हे फार महत्वाचं कार्य आहे त्यांचं. ज्यांना शास्त्र प्रतीती काय माहिती आहे, तर्क माहिती नाही, व्युत्पत्ती माहिती नाही, त्यांना मराठी भाषेमध्ये ही ग्रंथरचना त्यांच्यासाठी केलेली आहे. म्हणजे सांगायचं तर ग्रंथविषय ठरला वेदांत. ग्रंथाचा वाचक कोण, श्रोता कोण, तोही ठरला. ग्रंथाची भाषा कोणती असावी, मराठी भाषा, ती पण ठरली. मग कवी धालेपणाचे उद्गार व्यक्त करतात. धालेपणाचे उद्गार, जेवी देती जेवणार तैसे तुझे या स्वरूपाचे उद्गार माते बोलवी जाते. सद्गुरूंना ते म्हणतात की माझ्या मुखातून जे हे उद्गार येत आहे तर तुमच्या स्वरूपाचे उद्गार आहे, मी निमित्त मात्र आहे. काय सांगणार आहे या ग्रंथातून? तर उपनिषदांचे निर्मथन करवणी केला ग्रंथ निर्माण. उपनिषदांचं मंथन करून त्याच्यातलं सारभूत तत्व काय आहे ते त्यांनी ग्रंथातून मांडलेलं आहे. ग्रंथाचा हेतू ते सांगत आहे. कशासाठी ग्रंथ निर्माण केला, काय सांगणार आहे ह्या विवेक सिंधू ग्रंथातून? तर वेदांचा मथितार्थ सांगणार आहेत, उपनिषदांचे मथित ज्ञान सांगणार आहेत, स्वानुभवाचे रोकडे ज्ञान सांगणार आहे, आणि मुख्य म्हणजे स्वानुभूतीतून व्यक्त केलेले हे ज्ञान आहे. पण हे सांगत असताना त्या काळामध्ये तत्वज्ञान हे संस्कृत भाषेतच सांगायचा त्या काळामध्ये दंडक होता. पण मराठी भाषेमध्ये त्या काळातल्या संतांनी हे बंड उभारलं बरं का. मुकुंदर स्वतः म्हणतात, भाषा हो का मराठी परी उपनिषदांचीच रहाटी. असेल माझी भाषा मराठी. तुमची संस्कृत देववाणीप्रमाणे नसेल, परंतु उपनिषदांची रहाटी तिच्यामध्ये वर्णन केलेले आहे. याच आशयाने पुढे ज्ञानेश्वर माऊली सुद्धा म्हणतात बघा, माझा मराठाची बोलू कौतुके अमृतातेही पैजाशी जिंके ऐशी अक्षरे रसिके मिळवीन. आणि त्यांचाच पायंडा पुढे त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून म्हणूया. ज्ञानदेवांचे अवतार मानले गेलेले एकनाथ महाराज म्हणतात, संस्कृत वाणी देवे केली प्राकृत काय चोरापासूनही झाली. ठणकावून उत्तर दिलं एकनाथ महाराजांनी. असो, तर मराठी भाषेमध्ये हे ज्ञान आणण्याचे महान कार्य या संतांनी केलेलं आहे. मुकुंदराजांना काही संस्कृत भाषा अवगत नव्हती का? त्यांना हे ज्ञान संस्कृत भाषेमध्ये सांगता आलं नसतं का? सांगितलं नाही का? खरं म्हणजे वेद, उपनिषदे, गीता, भागवत, पुराणे, योग वासिष्ठ, दर्शने, भाष्य या सर्वांचं अध्ययन आद्यकवी मुकुंदराजांनी केलेलं होतं. त्यांनी काही भाष्ये संस्कृतमध्ये सुद्धा लिहिलेली आहेत. भाष्य जरी संस्कृतमध्ये त्यांनी लिहिलेली असली तरी विवेक सिंधू ग्रंथ मात्र त्यांनी मराठीतूनच व्यक्त केलेला आहे. महान गुरुपरंपरा त्यांना लाभलेली होती. मुकुंदराजांची गुरुपरंपरा पाहायची झाली तर ती हरिहर ऐक्य अद्वैत प्रतिपादक अशी आहे. ते सांगतात आदिनाथापासून, आता काहींच्या मते आदिनाथ म्हणजे भगवान शंकर आणि काहींच्या मते आदिनाथ म्हणजे भगवान दत्तात्रेय. काही असो, एकच पंथ आहे तो. आदिनाथापासून ते आपली नाथपंथी परंपरा सांगतात. ते सांगतात माझ्या आजी गुरूंचं नाव आहे श्री हरिनाथ आणि त्यांच्या आजी गुरु जे होऊन गेले ते विष्णूचा अवतार होऊन गेले असं ते म्हणतात. विवेक सिंधूचं वैशिष्ट्य असं आहे की ग्रंथतत्व सर्वसमावेशक आहे. या ग्रंथामध्ये त्यांनी जे तत्व मांडलेलं आहे ते सर्वसमावेशक आहे. सर्व संप्रदायांनी, आस्तिक संप्रदायांनी, तत्कालिक सर्व संप्रदायांनी विवेक सिंधूचा स्वीकार केलेला आहे. ही फार मोठी जमेची बाजू आहे. कारण विवेक सिंधू हा तत्काळातील सर्व संप्रदायांना प्रिय झाला होता. कोणकोणते संप्रदाय? शैव संप्रदाय,
वैष्णव संप्रदाय, लिंगायत संप्रदाय, नाथ संप्रदाय, सिद्ध संप्रदाय, दत्त संप्रदाय, अवधूत संप्रदाय, कृष्ण भक्त, राम भक्त या सर्वांना विवेक सिंधू हा ग्रंथ प्रिय झालेला आहे. आता विवेक सिंधू आणि अमृतानुभव यांचं साम्य जर पाहिलं, आता आद्यकवी हा मान कोणाला द्यायचा, ज्ञानेश्वर माऊलींना की मुकुंदराजांना? अनेकांनी याच्यावरती वाद घातलेले आहेत. खरं पाहता दोन्ही संत महान आहेत, पण कालानुक्रमे विचार जर केला तर विवेक सिंधू हा ज्ञानेश्वरीच्या किमान 100 वर्षे आधीची रचना आहे. पण एक आहे, विवेक सिंधूचं वैशिष्ट्य असं आहे की ते सर्वांनी स्वीकारले. वारकरी संप्रदायानेही विवेक सिंधू स्वीकारलेला आहे. विवेक सिंधू ग्रंथातील काही विचारांचा प्रभाव जसाच्या तसा माऊलींच्या अमृतानुभवामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. उदाहरण सांगायचं झालं तर विवेक सिंधू हा ग्रंथ 2 भागामध्ये आहे, पूर्वार्ध आणि उत्तरार्ध. पूर्वार्धातील जे 7वं प्रकरण आहे त्याचं नाव आहे सर्व ब्रह्मेती विवरण. त्याचा समन्वय अमृतानुभवाच्या पहिल्या प्रकरणाशी येतो, शिवशक्ती समावेशनाशी. विवेक सिंधूच्या उत्तरार्धातील जे 10वे प्रकरण आहे त्याचं नावच आहे सच्चिदानंद पदत्रय विवरण. आणि माऊलींच्या अमृतानुभवाचं 5वं प्रकरण आहे सच्चिदानंद पदत्रय विवरण. हे दोन्हीतील शब्द, अलंकार, दृष्टांत याबाबत साम्य आहे. हे आपण अभ्यास करून पाहू शकता. विवेक सिंधू, दासबोध त्याच्यामध्ये अनेक साम्य स्थळे आहेत. जसे आता आपण बघितलं की विवेक सिंधू आणि अमृतानुभवामध्ये साम्य स्थळ आहे, तसंच साम्यस्थळ विवेक सिंधू आणि दासबोधामध्ये सुद्धा आहे. त्याचा अभ्यासकांनी अभ्यास जरूर करावा. खरं म्हणजे कविवर्य मुकुंदराजांनी समर्थांना अर्थात रामदास स्वामींना स्वप्न दृष्टांत देऊन सांगितलं की माझ्या विवेक सिंधू ग्रंथाचा विस्तार कर, आणि तोच विस्तार म्हणजे समर्थांचा दासबोध होय. तसंच विवेक सिंधूचा गुरुचरित्र ग्रंथावरही विवेक सिंधूचा मोठा प्रभाव आहे. विविध संप्रदायावरती प्रभाव आहे. कसा प्रभाव आहे हे बघूया आपण. विवेक सिंधू हा मूळचा नाथ संप्रदायातला ग्रंथ आहे, पण वारकरी संप्रदायाने ते विचार स्वीकारले ज्याचा प्रभाव अमृतानुभवामध्ये आहे. दत्त संप्रदायाने विवेक सिंधू स्वीकारला, त्याचा प्रभाव गुरुचरित्रावरती आहे. समर्थ रामदासांनी विवेक सिंधू, आता त्यांनाच विस्तार करायला सांगितलेला आहे स्वप्नामध्ये, तो दासबोधामध्ये व्यक्त होतो. विवेक सिंधू असा जो ग्रंथ नाम उल्लेख आहे, अगदी लेखकाच्या नामाचे ग्रंथ नाम उल्लेख, त्यानंतरच्या काळात कोणी कोणी केला तर 4-2 नावं सांगायची झाली तर मृत्युंजय या लेखकाने सिद्ध संकेत नावाच्या त्यांच्या ग्रंथामध्ये विवेक सिंधूचा उल्लेख केलेला आहे, अगदी मुकुंदराजांच्या नामाचे. अनंत यांनी पंचीकरण प्रकरणामध्ये, रेणुकादास यांनी तत्वसारामृत नावाच्या त्यांच्या ग्रंथामध्ये, वामन पंडितांनी चरमगुरु मंजिरी या त्यांच्या ग्रंथामध्ये, केसरीनाथ यांनी सिद्धांतसार या त्यांच्या ग्रंथामध्ये, कविवर्य मोरोपंतांनी संतमणिमाला या ग्रंथामध्ये, उद्धवसुतकृत रामदास चरित्रामध्ये, कृष्णदयार्णव यांनी आरतीमध्ये आणि नमनामध्ये, आणि याशिवाय आणखी असे अनेक लेखक कवी होऊन गेलेले आहे की ज्यांनी विवेक सिंधूचा अशा प्रकारे उल्लेख केलेला आहे. आता असं होतं की लेखक आणि कवी एकाच नावाचे अनेक असले की मग ग्रंथश्रेय कोणाला द्यायचं होत. असं ज्ञानदेव 1 की 2 असा सुद्धा वाद निर्माण झाला होता. कोणी म्हणाले 2 ज्ञानदेव होऊन गेले. मग एकाच नावाचे अनेक संत होऊन गेलेले आहेत. नामदेव महाराज नेमके कोणते? 2-3 नामदेव होऊन गेलेले आहेत, 2-3 तुकाराम होऊन गेलेले आहेत, तुका होऊन गेलेले आहेत. तेव्हा असा प्रश्न ज्यावेळेस निर्माण होतो त्यावेळेस शोध घेणं थोडंसं अवघड पडतं की ही वाङ्मय कृती आहे कोणाची. पण विवेक सिंधू हा ग्रंथ मात्र आद्यकवी मुकुंदराजांचाच आहे. आधी विवेक सिंधूची त्यांनी संस्कृतमध्ये रचना केलेली आहे किंवा असावी असं तज्ज्ञांचं मत आहे. नंतर त्यांनी प्राकृत जनांसाठी ही विवेक सिंधूची मराठी रचना केलेली आहे.
विषय परिचय आपण शेवटी थोडक्यामध्ये पाहणार आहोत. आपण मुकुंदराजांची गुरुपरंपरा याविषयी बोलत होतो मगाशी. याच्याविषयी सांगायचं तर उत्तरार्थाच्या 11व्या प्रकरणात ते आपली गुरुपरंपरा सांगतात. आदिगुरु श्री आदिनाथू, तेथौन श्री हरिनाथू, एयाचा शिष्य श्री रघुनाथू, जो गुणसिंधू. आता मधली परंपरा तिथं सांगितलेली नाही. आदिनाथानंतर थेट ते हरिनाथाचं नाव घेतात. हरिनाथांचे शिष्य रघुनाथ आणि रघुनाथ हे मुकुंदराजांचे गुरु. मुकुंदराज आपल्या गुरूंविषयी आणि त्यांच्या गुरूंच्या गुरुविषयी म्हणजे आजी गुरुविषयी मात्र उल्लेख करतात विवेक सिंधूमध्ये. त्यांचे जे आजी गुरु म्हणजे श्री हरिनाथ यांच्याविषयी ते एक कथा सांगतात. त्यांनी एक होम केला होता श्री हरिनाथांनी आणि त्या होमधूमातून साक्षात भगवान शंकर प्रकटले आणि त्यांनी श्री हरिनाथाला दृढ आलिंगन दिले. आणि मुकुंदराज सांगतात की माझे आजी गुरु हे साक्षात भगवान विष्णूच होते. म्हणजे शिव विष्णूंचा इथं ऐक्य झालेलं आहे. शिवाने विष्णूला आलिंगन दिलं हे हरिहर ऐक्य आहे. आणि अशा प्रकारे 22 दिवस हरिनाथांना समाधी अवस्था लागली होती. ज्यावेळेस शंकराने त्या होमधूमातून प्रकट होऊन श्री हरिनाथांना आलिंगन दिलं त्यावेळेस 22 दिवस हरिनाथांना समाधी लागली होती. त्या हरिनाथांचे अनेक शिष्य होऊन गेले पण त्यात एक प्रमुख शिष्य होते ते म्हणजे रघुनाथ. अर्थात रघुनाथ हेच मुकुंदराज स्वामींचे गुरु. श्री हरिनाथांनी रघुनाथाला प्रबोधन केलं आणि 18 दिवस रघुनाथांना उन्मनी अवस्था प्राप्त झाली होती. त्या रघुनाथाने मुकुंदराजांना प्रबोधिलं, त्यांना दीक्षा दिली, त्यांना अनुग्रह दिला, त्यांना बोध केला. हे हरिनाथ कुठे प्रकटले तर अंबानगरीमध्ये प्रकटले. कुठली ही अंबानगरी तर वैनगंगेची या तीरी मनोहर अंबानगरी तेथ प्रकटले श्रीहरी जगदीश्वरू. ही अंबानगरी इथला संबंध येतो ज्या नगरीला आता आपण आंबेजोगाई असं म्हणतो किंवा जोगाईचा आंबे, तीच त्या काळामध्ये अंबानगरी म्हटली जात होती. मग मुकुंदराज नेमके कुठले, कारण आंबा नगरी 2-3 ठिकाणी सांगितली जाते पण पुराव्यासहित हे सिद्ध झालेलं आहे की अंबानगरी म्हणजे आंबेजोगाईच. काय संबंध आला, का संबंध आला मुकुंदराजांचा अंबेजोगाईमध्ये, तर तिथे जैतपाल नावाचा राजा होता. त्याचा उल्लेख पुढे जरी शिष्यगणात दिसत नसला तरी काही ठिकाणी ही शिष्य परंपरा मुकुंदराजांनंतर दाखवली गेलेली आहे, सापडलेली आहे. तसे काही शिलालेख सापडलेले आहेत. खरं पाहता जैतपाळ हे मुकुंदराजांचे कोणत्या प्रकारचे शिष्य होते, कारण जसे गुरूंचे 2 प्रकार असतात तसे शिष्यांचे पण 2 प्रकार असतात. शिक्षा गुरु आणि दीक्षा गुरु. तसे शिक्षा शिष्य आणि दीक्षा शिष्य. काहींच्या मते जैतपाळ हा शिक्षा शिष्य होता, दीक्षा शिष्य नव्हता. काही तज्ञांच्या मते सुरुवातीला शिक्षा शिष्य असला तरी नंतर तो दीक्षा शिष्य झालेला आहे. योगीश्वर महात्म्य नावाची एक पोथी आहे, तिच्यामध्ये अंबानगरी म्हणजे आंबेजोगाई असा स्पष्ट उल्लेख केलेला आहे. हा जो जैतपाळ किंवा जैत्रपाळ असं त्या राजाचं नाव आहे, आंबेजोगाई जवळ अश्वदरीत मुकुंदराजांचे वास्तव्य होते आणि तिथून ते अनेक शिष्यांना उपदेश करत असतात. ते योग सामर्थ्याने एकदा काशीला गेले आणि इकडे अंबेजोगाईमध्ये राजा जैतपाळाने प्रजेला त्रास द्यायला सुरुवात केली. हे काशीला असताना मुकुंदराजांच्या कानी पडलं. ते तातडीने अंबेजोगाईला आले म्हणजे अंबानगरीला आले. काय केलं होतं जैतपाळ राजांनी नेमकं, त्याला एक कारण होतं. मुळातच जयंती नावाच्या नगरीचा राजा म्हणून जैतपाळ असं पण त्याचं नाव सांगण्यात येतं. तो जैन धर्मप्रसारक होता. तो समोरच्या व्यक्तीला वादाने हरवायचा,
किंवा द्रव्य देऊन ताब्यात घ्यायचा किंवा धाकाने जिंकायचा आणि तुला जैन धर्मामध्ये आणायचा. एकदा त्याने ब्राह्मणांकडून होम केला. एक दिव्य बालक त्या होमातून प्रकटला. तर ज्या काही कथा सांगितल्या जातात, जैतपाल राजाचं वर्णन केलं जातं, त्याचा परिचय करून दिला जातो, त्या अनुषंगाने आपण विचार करतोय. त्या होमातून एक दिव्य बालक प्रकटलं. जैतपाल राजाने मागणी केली की मला सिद्धी प्राप्त व्हायला पाहिजे म्हणून. त्या बालकाने सांगितलं तुला साधूंची सेवा करावी लागेल तरच सिद्धी प्राप्त होईल. झालं. मग जैतपाल राजाने कोणीतरी सिद्ध येईल, आपल्याला प्राप्त होईल, या उद्देशाने त्यांनी अन्नसत्र खोललं, परंतु त्याला कोणीही सिद्ध काय त्याला मिळेल. आणि जो कोण येईल त्या अन्नसत्रामध्ये जेवण करायला, राजा त्यांना प्रश्न विचारायचा की मला सिद्धी कशाने प्राप्त होईल. आता बरेच जण म्हणाले की आम्हाला काय याच्यातलं माहिती नाही, आम्हाला इथं खायला मिळतं म्हणून आम्ही येतो. त्यामुळे राजाला खूप राग आला, एवढा मी खर्च करतोय म्हणजे कोणीच योग्यतेचा दिसत नाही का. म्हणून राजाने काय केलं, सगळ्यांना शिक्षा द्यायला सुरुवात केली. जात्यावर चणे भरडण्याची शिक्षा त्या साधूंना तो देऊ लागला. का तर राजाचं समाधान कोणी करेना म्हणून. हे मुकुंदराजांना कळलं. मुकुंदराज तातडीने काशीवरून आले. मुकुंदराज आले, राजावर खूप रागावले आणि त्यांनी त्या ब्राह्मणांच्या आधी सुटका करून घेतली आणि दाखव म्हणजे तुझे जातं कुठे ते. अनेक जाती होती. मुकुंदराजाने एका जात्यावरती आपला दंड आपटला, तशी सगळी जाती गोल गोल फिरू लागल्याने आपोआप चणे भरडू लागले. राजा विरक्त झाला. राजा शरण गेला आणि राजाला विवेक सिंधूच्या रूपाने मुकुंदराजांनी उपदेश केला, अशी एक कथा सांगितली जाते. अनेक प्रकारच्या कथा आहेत. खरं पाहता जैतपाल राजाचं फार मोठं महत्व आपल्याला मुकुंदराजांच्या या एकंदर त्यांच्या चरित्रामध्ये आपल्याला डावलता येणार नाही, कारण जैतपाल राजामुळेच आपण मुकुंदराजांकडे जाऊ शकलेलो आहे. उद्धवसुत कृत रामदास चरित्र नावाच्या ग्रंथामध्ये जो 39वा अध्याय आहे, त्याच्यामध्ये एक कथा सांगितलेली आहे की एक गंधर्व होता, त्याचं नाव मलय नावाचा गंधर्व होता. तो जलक्रीडा करत होता आणि जलक्रीडा करताना तिथून नारदजी चालले होते. हा नारदांसमोर उद्दामपणाने नाचू लागला. नारदांना राग आला. त्यांनी शाप दिला त्या मलय गंधर्वाला, जा, तुला मृत्यू लोकात 3 वेळा जन्म घ्यावा लागेल. शरण गेला, मला क्षमा करा, पण मला शापमुक्त करा आणि मला संतांची सेवा करू द्या. मग सांगितलं, पहिल्या जन्मात तू घोडा होशील, दुसऱ्या जन्मात तू रेडा होशील आणि तिसऱ्या जन्मात तू एक अनामिक मनुष्य होशील. पण 3ही जन्मात तुला संतांची प्राप्ती होईल, संत सहवास मिळेल. जैतपाल राजाला ब्रह्मप्राप्तीची तीव्र इच्छा निर्माण झाली होती. मग त्याने काही लोकांना विचारलं, काय करू बरं, मला ब्रह्मप्राप्ती कोण करून देईन. तर राजाला एक युक्ती सुचली. त्याने एक प्रश्न निर्माण केला आणि तो प्रश्न विचारायला सुरुवात केला. जो खरा साधू असेल तो माझ्या या प्रश्नाचं उत्तर देईल. आणि जर उत्तर नाही दिलं तर राजाने एक तलाव खोदायचं काम सुरू केलं होतं. जर उत्तर नाही दिलं तर राजा त्या साधूच्या हातामध्ये कुदळ, फावडं, टिकाव द्यायचा, टोपली द्यायचा, जा म्हणाला, तलाव खोद म्हणायचा. कोणीही साधू आला की राजा त्याला एकच प्रश्न विचारायचा. प्रश्न होता, रिकीब में पाव ब्रह्म दिखाव नहीं तो ले टिकाव. रिकीब में पाव ब्रह्म दिखाव नहीं तो ले टिकाव. कोणाला त्याचा नीट उलगडा होत नव्हता. निरुत्तर झाला की त्याच्या हातामध्ये टिकाव द्यायचा, कुदळ द्यायचा, फावडं द्यायचा, टोपलं द्यायचा, जा तलाव खोदायला. मुकुंदराजांना हे कळलं. ते आले. त्यांनी प्रथम सर्वांना मुक्त केलं आणि मुकुंदराजांच्या सामर्थ्याने कुदळी, फावडी, टिकाव आपोआप काम करू लागले. पाट्या आपोआप मातीने भरू लागल्या. आपोआप ते तलाव खोदायचं काम सुरू झालं. हा चमत्कार त्यामुळे बाजूला ठेवूया.
पण राजाच्या प्रश्नाचं उत्तरही मुकुंदराजांनी कसं दिलं बघा. राजा म्हणाला, माझ्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे. रिकीब में पाव ब्रह्म दिखाव, नाही तो लय टिकाव. ठीक आहे, मुकुंदराज म्हणाले, ठीक आहे, जा तुझा घोडा घेऊन ये. आता राजाचा एक आवडता घोडा होता राजाच्या आश्वशाळेमध्ये. हा घोडा म्हणजे मलय गंधर्व बरं का. हा मलय गंधर्व म्हणजे पहिल्या जन्मातला घोडा. त्या घोड्याला घेऊन राजा आला. घोड्याच्या डोक्यावर पाठीवरती मुकुंदराजांनी थापटलं. बघा, संत स्पर्श झालेला आहे त्या घोड्याला. मुकुंदराजांचा स्पर्श झालेला आहे. संतांची ही एक प्रकारची स्पर्श दीक्षा असते. जणू ही स्पर्श दीक्षाच त्या घोड्याला झाली म्हणूया. राजाला सांगितलं, तुला ब्रह्म दाखवायचं ना, चल या घोड्याच्या रिकीपमध्ये तुझा डावा पाय ठेवून बस या घोड्यावरती. राजाने घोड्याचा लगाम धरला, रिकीपमध्ये डावा पाय ठेवला आणि बसण्यासाठी म्हणून त्यांनी उजवा पाय वर हवेमध्ये फेकला. त्याच क्षणी त्या टांगलेल्या अवस्थेमध्येच मुकुंदराजांनी राजाच्या मस्तकावर हात ठेवला. राजाला समाधी लागली. राजा 3 दिवस त्या टांगलेल्या अवस्थेमध्ये पण समाधी अवस्थेमध्ये होता. रिकीब में पाव ब्रह्म दिखाव. राजा, दाखवलं का तुला ब्रह्म? राजा शरण गेला. राजा ब्रह्मज्ञानी झाला. अर्थात पुढे या मलय गंधर्वाचा पुढचा जन्म जो झाला तो पैठणचा रेडा. त्या रेड्याला ज्ञानदेवांनी बोलविलं, रेड्यामुखी वेद बोलविला. आणि तिसरा जन्म मलय गंधर्वाचा झाल्याचं नाव सांगितलं नाहीये, पण पंढरपुरामध्ये एक अनामिक मनुष्य त्या अवस्थेमध्ये भगवंताशी तन्मय झाला असा उल्लेख केलेला आहे. यावरून एक गोष्ट सिद्ध होते की मुकुंदराज हे ज्ञानदेवांच्या पूर्वी होते. हे इथं आपण घोडा रेडा या कथेवरून आपल्या लक्षात येईल. कृष्णदयाळनं ज्यांनी हरिवरदा नावाचा अत्यंत सुंदर दशमस्कंदावरती ग्रंथ लिहिलेला आहे, इसवी सन 1674 ते 1740 हा त्यांचा कालखंड. कृष्णदयाळरावांचं आंबेजोगाईला वास्तव्य होतं. त्यांनी मुकुंदराजांवरती आरती रचलेली आहे. ती आरती ग्रंथामध्ये सुरुवातीला व्यक्त केलेली आहे. त्या आरतीमध्ये मुकुंदराज, जैतपाळ, विवेक सिंधू यांचा उल्लेख येतो. आरती मी वाचून दाखवतो. जय जया मुकुंद राजा, वेद वेदांत बीजा, वेदोत्तमांग बोधे जडा तारेले पैजा, जय जया मुकुंद राजा. म्हणजे इथं द्रुपदामध्ये मुकुंदराज हे नाव येतं. जैतपाळ भूपतीने केला दर्शना कोंड, अपरोक्ष बोध आहे त्याशी घात, बहिर्मुख पाखांड, वेदांत ज्ञान तेजे उदेलाशी मार्तंड. इथं जैतपाळ राजाचं नाव येतं. दर्शने सोडविले भूप चिन्मात्र केला, वेदांत सांख्य योगी संप्रदाय शिकला, तो मार्ग कळे माझे सुगम सर्वांशी झाला, विवेक सिंधू बोधे तयार नव निवाला. इथे विवेक सिंधूचं नाव येतं. तर अशी ही जी अंबा नगरी म्हणजे अंबेजोगाई, इथेच मुकुंदराज होऊन गेले हे सिद्ध होतं. त्याच्या काही खुणा अद्याप आपल्याला पाहायला मिळतील. मुकुंदराजांचं वास्तव्य जिथं होतं तो मुकुंद पर्वत अंबेजोगाईला आहे. ज्या दरीमध्ये ही घटना घडली, रिकीब में पाव ब्रह्म दिखाव नाही तो ले टिकाव, ती अश्वदरी, जैतपाळ कथेशी संबंधित ती अश्वदरी अंबेजोगाईला पाहायला मिळते. तिथे चणे भरड नावाचे एक क्षेत्र आहे, तिथं जातं पाहायला मिळतं. तिथे राजांनी त्या साधूंना चणं भरडण्याची शिक्षा दिली होती. तिथे जैतपाळ राजाची गढी आहे, मुकुंद राजांची समाधी आहे, बाणगंगा नदी आहे आणि चौबारा नावाचा एक शिलालेख आहे. त्यावर जैतपाळाचा स्पष्ट उल्लेख आहे. जेम्स बर्जेस नावाच्या एका पाश्चात्य इतिहास संशोधकाने जे संशोधन करून एका लेखामध्ये लिहिलेलं आहे, त्यात तो म्हणतो आंबे ही कलचुरी घराण्याच्या एक मांडलिक राजा जैतपाळ ह्याची राजधानी होती आणि तो राजा जैन होता. म्हणजे याचा अर्थ आत्ताची जी अंबेजोगाई म्हणजेच अंबा नगरी, तिथे जैतपाळ राजा होऊन गेलेला आहे आणि जैतपाळ राजाच्या उद्देशाने
विवेक सिंधू ग्रंथ सांगण्यात आलेला आहे हे सिद्ध होतं. आता ही जी अंबानगरी आहे हिच्याविषयी अनेकांची अनेक मत आहे. कोणी म्हणतात ही अंबानगरी आंभोरेला आहे, कोणी म्हणतात ही भोपाळला आहे, कोणी म्हणतात आता जे फलटण आहे जिथे श्री हरिनाथांची समाधी आहे तीच पूर्वीची अंबानगरी वगैरे. तेव्हा यातून काही निष्कर्ष असं सुद्धा आपल्याला लक्षात येतात की मुळातच आपल्या अनेक संतांचा इतिहास आपल्याला नीट माहिती नसतो. कारण मुळातच आपले साधू हे प्रसिद्ध परांगमुख असल्यामुळे ते स्वतःविषयी फारसे बोलत नाहीत. त्यामुळे असे वाद निर्माण होतात की एकनाथ 1 की 2, ज्ञानदेव 1 की 2 वगैरे, नामदेव 1 की 2 असे अनेक वाद निर्माण होतात. असे मुकुंदराज स्वामींचा जन्म कुठे झाला त्याचं स्थान काहीच कळत नाही. आणि शिवाय आता आपण बघतोय की अंबानगरीचे स्थान कोणते याच्यामध्ये तज्ज्ञामध्ये सुद्धा वादविवाद आहेत. मग आता विवेक सिंधू हा ग्रंथ लिहिला कधी? आता जिथं काळाविषयी जर निष्कर्ष निघत नसेल तर ग्रंथाविषयी तरी कसा निघेल? पण मूळ ग्रंथामध्ये ग्रंथ लेखकांनी हा काळ सांगितलेला आहे. ते स्पष्ट सांगतात काळ शके 1172 साधारण नाम संवत्सर तै राजा शारंगधर ग्रंथ उभारत पै झाला ऐसा समयो सर्वोत्तम तेथ मुकुंद द्विजोत्तम विवेक सिंधू ग्रंथ मनोरम निर्मिता झाला. शके 1172 म्हणजे हे कशावरून शोधलं तर आपल्या काही संत साहित्याच्या संशोधकांनी जवळजवळ विवेक सिंधूच्या 92 पोथ्यांचा अभ्यास करून छाननी केली. निश्चित केला की विवेक सिंधू ग्रंथ नेमका केव्हा रचला गेला तो. त्याच्यात काही पोथ्यामध्ये हा काळ आलेला आहे. शके 1172 म्हणजे 1110 मध्ये विवेक सिंधू रचण्यात आलेला आहे. म्हणजे मुकुंदराजांना आद्यकवी का म्हणायचं, ज्ञानदेवांच्या आधीचे आद्यकवी का म्हणायचं याच्या काही खुणा आपल्या लक्षात आता आल्या असेल. म्हणजे मलय गंधर्वाच्या कथेवरून जो आधी घोडा होता तो नंतर रेडा झाला, किंवा विवेक सिंधूच्या काही प्रकरणांचा प्रभाव अमृतानुभवाच्या प्रकरणावरती कसा झाला, साम्य कसं आहे. तसंच आता इथे जर विवेक सिंधूचा निर्माण होण्याचा लेखनाचा काळ जर बघितला तर शके 1110 सांगण्यात आलेला आहे. आणि ज्ञानेश्वरी केव्हा रचली तर शके 1272 टीका केली ज्ञानेश्वरी सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू जाहला शके 1212. आता बघा शके 1110 आणि शके 1212 म्हणजे 100 वर्षाच्या जास्त अंतर इथं आपल्याला पाहायला मिळते. मग भाषेच्या दृष्टीने विचार केला तर ग्रंथाचं प्राचीनत्व शोधण्यासाठी भाषा उपयोगी पडते. विवेक सिंधू ग्रंथ हा 12व्या शतकातील प्राचीन आहे, पण मग तो अर्वाचीन का वाटतो? अगदी बारीक जर विचार केला ना तर ज्ञानदेवांचा हरिपाठ सुद्धा आता फार अर्वाचीन झालेला आहे. मला आठवतं साधारण 150 वर्षापूर्वीची एक प्रत माझ्या पाहण्यात आली होती गीता धर्म मंडळामध्ये, आणि प्रज्ञचक्ष गुलाबराव महाराजांच्या काळातली ती प्रत आहे. त्याच्यात जी हरिपाठाची भाषा आहे ती आणि आत्ता अनेक फरक पडत गेलेले आहे. खरं म्हणजे असं होतं बरं का, कोणताही ग्रंथ ज्यावेळेस सुप्रसिद्ध होतो तो अनेकांकडे जातो, पिढ्यानपिढ्या तो ग्रंथ अनेकांकडे जातो आणि मग त्याची नक्कल केली जाते. अर्थात त्या काळात छपाई करा नव्हती, त्यामुळे लिहून घेणारा हा काय करतो, ते ग्रंथ स्वतः लिहून उतरून काढतो आणि मग बऱ्याचदा असं होतं मोहापोटी म्हणा काही जण त्या ओव्यामध्ये अभंगाच्या चरणामध्ये बदल करतात. असं ज्ञानेश्वरीच्या बाबतीत खूप झालेलं आहे. नाथ महाराजांनी ज्यावेळेस ज्ञानेश्वरीचं संशोधन केलं एकनाथ महाराजांनी, त्यावेळेस त्यांना शेवटी थोडंसं रागावून बोलावं लागलं. ज्ञानेश्वरी पाठी ओवी करेल जो मराठी त्याने अमृताच्या ताटी जाण नरोटी ठेवली. हे असं प्रसिद्ध ग्रंथाबाबत घडतच घडलेलं आहे. ज्ञानदेवांच्या हरिपाठाविषयी घडलेलं आहे, विवेक सिंधू विषय सुद्धा घडलेला आहे. पुढच्या नकलून काढताना लिहून काढताना अनेक शब्दांवरती संस्कार झालेला आहे.
शतकानुशतके ते शब्द बदलत गेलेले आहे. त्यामुळे ते आपल्या हल्लीच्या भाषेत अर्वचन वाटतात. मग आपण म्हणतो की नाही, विवेक सिंधू आत्ताचा नाही, जुना नाही, आत्ताचा. काही आडाखे आपण बघूया की विवेक सिंधू हा खरंच प्राचीन ग्रंथ आहे का, याचे काही आडाखे आपल्याला बघायला लागतील. क्रियापदे, नामे, प्रत्यय रूपे यांच्यावरती यादवकालीन भाषेचा प्रभाव आहे. विवेक सिंधूच्या ओव्यामधल्या ओव्या वाचताना त्याच्यातली क्रियापदे, नामे आणि प्रत्यय रूपे त्याच्यावरती यादवकालीन भाषेचा प्रभाव आहे. शिवाय त्या काळामध्ये 3.5 चरणांची ओवी आहे. 3.5 चरणांच्या या ओवीमध्ये नंतर आपण जर एकनाथांचा भागवत जर बघितलं, एकनाथ महाराजांचा, तो पूर्ण 4 चरणांची ओवी आहे. पण विवेक सिंधू, ज्ञानेश्वरी हे ग्रंथ मात्र 3.5 चरणांचे आहेत. माईक कोणाचं चालू आहे? बघता का माईक कोणाचं चालू आहे? शेडगे सर, माईक बंद करा. विवेक सिंधूची ओवी ही 3.5 चरणांची आहे. शिवाय ज्या व्यक्तिनामांचा उल्लेख विवेक सिंधूमध्ये येतो तो पण त्या काळातली प्राचीनता दाखवतो. अशा प्रकारे आपण विवेक सिंधूचे बाह्य रंग, बाह्य स्वरूप आपण बघितला. आता इथून पुढे जे आपण विवेक सिंधूचा अभ्यास करणार आहोत त्याची थोडीशी मांडणी, थोडासा परिचय, ज्याला आपण विवेक सिंधूचा अंतरंग परिचय म्हणजे ज्याला ग्रंथ परिचय म्हणूया, तो आपण आता पाहत आहोत. विवेक सिंधूची जर मांडणी बघितली, प्रतिपाद्य विषय पाहिला, विवेचन पद्धत पाहिली, त्याची फलश्रुती पाहिली, तर विवेक सिंधू हा 12व्या शतकातला ग्रंथ हे निश्चित होता. मांडणी विवेक सिंधूचे पाहताना त्याचे 2 भाग मुकुंदराजांनी केलेले आहे. एक आहे पूर्वार्ध आणि दुसरा आहे उत्तरार्ध. पूर्वार्धाचं नाव आहे सृष्टिक्रम, म्हणजे विश्वाची उभारणी कशी झाली याचं पूर्वार्धामध्ये सांगितलेलं आहे. 7 प्रकरणे पूर्वार्धामध्ये आहेत. 773 ओव्या आहेत या पूर्वार्धामध्ये. अगदी प्रकरणांचा थोडक्यात धावता आपल्याला ओळख करून घ्यायची झाली तर स्वरूप समावेशन, स्वानुभव दृढीकरण, तत्वसृष्टी कथन, ईश्वर तनुत्रय कथन, त्वंपद कारण लिंग देह विवरण, स्थूल देह कथन आणि सर्व ब्रह्मेती विवरण, अशी ही 7 प्रकरणं आहेत. 773 ओव्या पूर्वार्ध नावाच्या सृष्टिक्रम मध्ये आहेत. ग्रंथाचा उत्तरार्ध हा मात्र 11 प्रकरणांचा आहे. उत्तरार्धाचं नाव त्यांनी संहारक्रम असं ठेवलेलं आहे. 927 ओव्या आहेत. त्याच्यातले विषय असे आहेत: स्थूल देह, लिंगदेह, कारणदेह आणि महाकारणदेह यांचं पूर्ण निरसन, शिवाय ईश्वराचे 3 देह तनुत्रय निरसन, प्रपंच प्रलय विवरण, तत्पदार्थ शोधन, जीव परमात्मा तादात्म्य, अद्वय स्वरूप आणि अद्वैत प्रतिपादन, सच्चिदानंद पदत्रय विवरण आणि गुरु महात्म्य कथन. म्हणजे गुरुशिष्य संवाद रूपाने या ग्रंथाची मांडणी केलेली आहे. याच्यामध्ये शंका विचारलेल्या आहे, त्याचं समाधान करण्यात आलेलं आहे. प्रतिपाद्य विषय जो आहे तो गहन विषय मांडलेला आहे. त्याची पायाभरणी पूर्वार्धामध्ये केलेली आहे. प्रकरण 1 आणि 2 मध्ये यात त्यांनी ईशस्तवन, भाषा प्रशस्ती, अधिकारी गुरु आणि शिष्याची लक्षणे सांगितलेली आहेत. श्री गुरु प्रसन्नता इत्यादी विषयानंतर श्री गुरुने शिष्याला अगोदर काही अनुभव दिला आणि नंतरच प्रतिपाद्य विषयाला प्रारंभ केला आहे, अशी त्याची सुरुवातीची मांडणी आहे. नंतर असं आहे की त्यांनी अद्वैत सिद्धांत प्रतिपादन केलेला आहे. तर्कशुद्ध पद्धतीने विषयांची मांडणी केलेली आहे. वेदशास्त्रांच्या निरूपण क्रमाचा त्यांनी अवलंब केलेला आहे. म्हणजे आधी मंडन करायचं आणि मग खंडन करायचं. त्यांनी पूर्वार्धामध्ये द्वैताचं मंडन केलेलं आहे
आणि पुढे उत्तरार्धामध्ये त्यांनी अद्वैत सिद्धीच्या द्वारे द्वैताचं खंडन करून अद्वैताचं मंडन केलेलं आहे. ही जी वेदांताची पद्धत आहे तीच पद्धत त्यांनी आपल्या ग्रंथामध्ये गुरु शिष्य संवादात्मक रूपाने शंका समाधान पद्धतीने व्यक्त केलेले आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर ग्रंथाचा पूर्वार्ध म्हणजे मंडन, द्वैताची उभारणी, तर ग्रंथाचा उत्तरार्ध म्हणजे द्वैत खंडन, अद्वैत मंडन म्हणजे द्वैत खंडाची संहारणी. ते म्हणतात एका ओवीमध्ये ते सांगतात आद्यकवी मुकुंदराज, आधी पूर्व पक्ष उभविजे मग तो सर्वथैव दोषीजे. हीच पद्धत आहे खंडन मंडनाची. आधी पूर्व पक्ष उभा करायचा आणि मग त्याच्यातले दोष दाखवायचे, स्वसिद्धांत प्रतिष्ठिजे तदनंतरे, नंतर मग त्याचं खंडन करून स्वमताचं मंडन करायचं. अशा प्रकारे हा सर्व परिचय आपण थोडक्यामध्ये बघितला, ज्याचा विचार आपल्याला पुढील काही व्याख्यानामधून सविस्तर पाहायचा आहे. मूलतः परब्रह्मास बदलण्याचे स्फुरण झाले. अगदी थोडक्यात सांगायचं तर पूर्वार्धाचं परब्रह्मालाच इच्छा निर्माण झाली, मी एक आहे मला अनेक व्हायचंय. मग माया आणि अविद्येच्या साह्याच्या उपाधीने तो ग्रस्त झाला. माया उपाधीने तो ईश्वर झाला आणि अविद्या उपाधीने तो जीव झाला. आणि त्याच्या संकल्पातून त्याने पिंड ब्रह्मांड सृष्टीची निर्मिती केली. आणि त्या निर्मितीमध्ये 4 देह, त्या देहाच्या 4 अवस्था, त्या देहाच्या 4 अभिमानी देवता, त्यांची 4 स्थाने, 4 भोग, 4 गुण, 4 मात्रा, प्रणवाचे 4 चरण, असा सृष्टिक्रम उभारणीचा संपूर्ण विस्तार त्यांनी या ग्रंथामध्ये मांडलेला आहे. नंतर तो उत्तर पक्ष. उत्तर पक्ष आताच आपण सांगितलं की पूर्व पक्षात जी द्वैताची मांडणी केलेली आहे, जो देहाचा विस्तार सांगितलेला आहे, स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह, महाकारण देह, जसे जीवाचे देह तसे ईश्वराचेही देह, जसं पिंडाचं स्वरूप वर्णन तसं ब्रह्मांडाचे स्वरूप वर्णन, असं केल्यानंतर आता त्या देहांचं निरसन करायचं आहे आणि पुन्हा अद्वैत प्रतिपादन करायचं आहे, एकच ब्रह्म आहे हे सिद्ध करून दाखवायचं आहे. त्यासाठी त्यांनी उत्तर पक्ष म्हणजे उत्तरार्ध सांगितला. त्याच्यात त्यांनी सृष्टिक्रमाचे भेद खंडन करताना आधी देह चतुष्टयाचं निरसन सांगितलं. हे निरसन कसं करायचं हे कोष्टकांच्या साह्याने, त्यांच्या पंचीकरणाच्या साह्याने सविस्तर सांगितलेलं आहे. हा अभ्यास आपण पुढील पाठामध्ये क्रमशः करणार आहोत. त्यानंतर तत्वमसी महावाक्याद्वारे विवेचन करून तत्पदार्थाचं शोधन करायला सांगितलं. तत् नाम ब्रह्म, त्वम तू आहेस, ते ब्रह्म तू आहेस, हे त्या जीवाला सांगण्यासाठी आधी तत्पदार्थाचं शोधन करून त्वम पदार्थाला बोध करून दोन्हींचं ऐक्य अशी पदाने कसं सिद्ध करायचं, त्याची विवेचन पद्धती, त्याची युक्ती आणि त्याचा बोध त्यांनी आपल्या ग्रंथामध्ये केलेला आहे. जीव आणि परमात्मा यांचं तादात्म्य सांगून मुक्तीचं स्वरूप विवरण केलेलं आहे. जीव आणि शिव हे एकच आहे. खरं पाहता शिवच जीवरूपाने अभिव्यक्त झालेला आहे, पण अविद्योपाधिक जीव मी आहे हे विसरला आणि तो स्वतःला जीव मानू लागला. त्याचं ते मानणं जे आहे, त्याची जी उपाधी आहे, त्याच्यामुळे तो संकुचित झाला, देहामध्ये आला, देहामध्ये बांधला गेला. त्याचं विशालत्व, त्याचं व्यापकत्व तो विसरला. अशा प्रकारे अद्वैत स्वरूप प्रतिपादन अशा क्रमाने त्यांनी अद्वैत प्रतिपादन केलेलं आहे. जीवशिवाचं ऐक्य आहे हे त्यांनी सच्चिदानंद पदत्रय विवरण द्वारे व्यक्त करताना मूळ परब्रह्म सत चित आनंदरूप आहे आणि जीव मात्र स्वतःला त्या विरुद्ध मानतोय. सतच्या विरुद्ध असत, चितच्या विरुद्ध जड आणि आनंदाच्या विरुद्ध दुःख. अशा प्रकारे मूळचा सत चित आनंदरूप असूनही हा जीव स्वतःला मात्र असत, जड आणि दुःखरूप मानू लागला.
हे त्याचं अज्ञान दूर करण्यासाठी अनेक प्रकारच्या युक्त्यांनी मुकुंदराजांनी ते सिद्ध करून दाखवलेलं आहे. सच्चित आनंद ही परब्रह्माची रूप आहेत. तर नाम आणि रूप ही मायेची अंगी आहेत. मायेची 2 अंगे, नाम आणि रूप, आणि परब्रह्माची 3 अंगे, सच्चित आनंद. जीव हा मायेच्या अधीन आहे, ईश्वराच्या अधीन माया आहे. हा दोघांमधला फरक आहे. जरी दोन्हीही परब्रह्माची निर्मिती असली किंवा परब्रह्मच ईश्वर आणि जीव रूपाने प्रकट झालं असलं, तर ईश्वर हा मायाधीश आहे, तर जीव हा मायाधीन आहे. हा दोन्ही मधला फरक आहे. मग उपाय काय आहे का याला? आहे. मायेच्या साह्याने परब्रह्माची प्राप्ती करून घ्यायची. फार सुंदर वर्णन पुढे आपण त्याचं विवरण करणार आहोत. मायेची जी 2 अंगे आहेत, नाम आणि रूपे, नाम आणि रूप, ह्या दोन्ही अंगाने जीव देहामध्ये, जगामध्ये, दृश्य संसारामध्ये अडकलेला आहे, अज्ञान वश झालेला आहे, अविद्येने ग्रस्त झालेला आहे. आणि त्याच्यामुळे पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी यठरे शयनम अशा या भवचक्रामध्ये गुंतलेला आहे, गरगर फिरत आहे, भवसागरामध्ये गटांगळ्या खात आहे, भवारण्यामध्ये काट्याकोटांनी ओरबाडून तो दुःखी झालेला आहे. आता याला उपाय काय? तर जे नाम आणि रूप ही 2 अंगे मायेची आहेत, त्यांचाच आधार घ्यायचा. याला उष्ट्रकुटी नावाचा न्याय म्हणतात न्यायशास्त्रामध्ये. पूर्वी वाळवंटामध्ये लाकडे वाहून न्यायची असेल तर उंटाच्या पाठीवरती लाकडांची गोणी बांधली जायची आणि उंट हाकणारा त्याचा मालक पाठीमागे चालायचा. जर तो उंट मध्येच थांबला तर त्याच्याच पाठीवरचं लाकूड काढून त्याच्या पेकटामध्ये मारायचं. उंट चालू लागतो, पुन्हा ते लाकूड त्याच्या पाठीवर ठेवून द्यायचं. याला उष्ठलकुटी न्याय म्हणतात. मायेच्या ज्या 2 अंगांनी, नामाने आणि रूपाने जीवाला भुलविलं, जन्ममरणाच्या चक्रामध्ये गुरफटविलं, त्याच नामाचा, त्याच रूपाचा आधार घ्यायचा. पण कोणाच्या? जिथं आमचे तुकोबराय वर्णन करतात, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ, विठू माऊलिये हाची वर देई, संचरवणी राही हृदयी माझ्या. नाम घ्यायचं पण भगवंताचं, आणि रूपाचं चिंतन करायचं ते भगवंताच्या रूपाचं. म्हणजे सद्रूप हे नामरूपाने अवतीर्ण झालं, तर चिद्रूप हे रूप घेऊन आलेलं आहे. परब्रह्माची 2 अंगे सत आणि चित हीच नाम आणि रूप झालेली आहेत. त्या नाम आणि रूपांचा संबंध मायेशी न जोडता भगवंताशी जोडला तर तोच आनंद प्राप्त होत असतो. नाही या आनंदाशी जोडा, सांगता गोष्टी लागती गोरा, आला आकारा आमचिया चाडा, तुका म्हणे भिडा भक्तीचिया, असं वर्णन तुकोबराय करतात. खूप सुंदर प्रतिपादन आहे, त्याचा विचार आपण पुढे पाठामध्ये करणार आहोतच. पण हे सांगत असताना त्यांनी आणखी काही वर्णन केलेलं आहे. म्हणजे ख्यातीवाद सांगितलाय, शून्यवाद सांगितलाय, आणि त्यांचं खंडन पण केलेलं आहे. अद्वैताची भूमिका स्पष्ट करताना ते स्पष्ट सांगतात की शांकरोक्तीवरी मिया बोलिली हे वैखरी. म्हणजे आदिगुरु शंकराचार्यांना त्यांनी वंदन केलेलं आहे की मी त्यांच्या उक्तीवरती बोलत आहे. याशिवाय शंकराचार्यांची शिवोपासना, रामानुजाचार्यांची सगुण हरिभक्ती ह्या सुद्धा प्रेरणा मुकुंदराजांनी त्यांच्या जीवनामध्ये, साहित्यामध्ये स्वीकारलेल्या आहेत. विवेचन पद्धती पाहायची. वास्तविक तत्वज्ञान हा कठीण विषय आहे, गांभीर्याचा विषय असतो, हे आहेच. पण मुकुंदराजांनी हा तत्वज्ञान वेदांत काव्यमयी भाषा शैलीमध्ये प्रकट केलेला आहे. शिवाय संवाद शैलीने त्यांनी वाङ्मयीन गुण प्रकट केलेले आहे. हा संवाद शैलीतला ग्रंथ असल्यामुळे खरं म्हणजे हीच पद्धत पुढे समर्थांनी अवलंबलेली आहे. ग्रंथा नाम दासबोध, गुरु शिष्यांचा संवाद, अशा प्रकारे हा गुरु शिष्यांचा संवाद आहे.
मुळात काव्यमयी शैली आहे, त्याच्या संवाद शैली आहे, गुरुप्रसन्न आहेत आणि ग्रंथामध्ये आहे तो जिवंत झालेला आहे, गोड संवाद साधला गेलेला आहे. ग्रंथविषयाचे सविस्तर वर्णन करताना मुकुंदराजांनी विस्ताराचं भय बाळगलं नाही. ही फार मोठी कृपा ग्रंथकारांनी आपल्या अभ्यासकावरती, वाचकावरती, उपासकावरती करून ठेवलेली आहे. नाहीतरी श्रीमद भगवद्गीतेचे श्लोक किती तर 700, मग त्याच्यावर ओव्या जास्तीत जास्त किती कराव्या? फार तर 2-3 हजार ओव्यामध्ये भागलं असतं ज्ञानेश्वर माऊलींना, पण 700 श्लोकावरती 9000 ओव्यांचं व्याख्यान त्यांनी रचलं. विस्तार भय कवींनी बाळगलेले नाही. आपल्या मुख्य विषयाचं प्रतिपादन त्यांनी विस्ताराने केलेलं आहे. प्रसंगानुरूप त्यांच्या विवेचनाचा सूर बदललेला आहे. तत्वचर्चा करताना मूळच्या संस्कृत भाषेतील पारिभाषिक शब्द ते वापरतात, पण ते सोपे करून सांगताना व्यवहारातली सुद्धा उदाहरणं ते देतात. अशा प्रकारे अद्वैत तत्वज्ञानासारखा गंभीर विषय मर्मज्ञपणे आणि प्रासादिकतेने त्यांनी मांडलेला आहे. आणि मग शेवटी फलश्रुती सांगतात आपल्या ग्रंथाची. आपला हा ग्रंथ हरिगुरु कृपेनेच सिद्धीस गेला आहे असं ग्रंथकवींनी स्पष्ट सांगितलेलं आहे. म्हणून ग्रंथपूर्तीनंतर फलश्रुतीच्या निमित्ताने त्यांनी आश्वासन सुद्धा आपल्याला दिलेलं आहे. प्रकरण 11 उत्तरार्धाच्या त्याच्यात त्यांनी ओवी 129 ते 134 मध्ये ही फलश्रुती सांगितलेली आहे. खरं पाहता कोणताही ग्रंथ असो त्याला फलश्रुती असावीच लागते. आणि ही जी फलश्रुती सांगितलेली आहे ही सार्थ फलश्रुती आहे, अनुभूतीजन्य फलश्रुती आहे. मुकुंदराज म्हणतात या ग्रंथ वाचनाने ताबडतोब ज्ञानाची उपलब्धी होईल. खरं म्हणजे ही फलश्रुती वाचताना आपल्याला दासबोधाची फलश्रुती, झाले साधनाचे फळ, त्या ओव्या जर समोर ठेवल्या आणि हे श्लोक जर समोर ठेवले तर अगदी समसमान वाटतं बघा. ताबडतोब ज्ञानाची उपलब्धी होईल. ज्यांना शास्त्रे वगैरे ज्ञात नाहीत अशांनाही हा ग्रंथ उपकारक ठरेल. परमात्म ज्ञान विषयीची सर्वज्ञता प्राप्त होईल आणि रोखठोक असे स्वानुभव सौंदर्य प्राप्त होईल. ये ग्रंथीचे हेच चातुर्य, जे रोकडे स्वानुभव सौंदर्य म्हणून सेवितू मुनिवर्य विवेक सिंधू हा. जेया नाही शास्त्र प्रतीती, नेनती तर्कमुद्रेची स्थिती, तेया लागी मराठी या युक्ती केली ग्रंथरचना. आणि शेवटी मुकुंदराज सांगतात सद्य ज्ञानोत्पत्ती ऐशी प्रतिज्ञा, तरी न करावी येथे विषय अवज्ञा, जेथ ग्रंथाचे श्रवण मात्रे सर्वज्ञा होईजे म्हणून या. सद्य म्हणजे ताबडतोब ज्ञानाची उत्पत्ती प्राप्ती होईल अशी येथे या विषयात त्यांनी प्रतिज्ञा केलेली आहे. म्हणून माझ्या या ग्रंथातील विषयाची आपण अवज्ञा करू नका. या ग्रंथाच्या श्रवणाने जिज्ञासू आणि तळमळीचा मुमुक्षू निश्चितपणे तो मोक्ष प्राप्ती करून घेऊ शकेल असं त्यांनी प्रतिज्ञा व्यक्त केलेली आहे. असा हा आद्यकवी मुकुंदराजांच्या विवेकसिंधू ग्रंथाचा आज आपण थोडक्यामध्ये त्यांच्या चरित्रासहित परिचय करून घेतलेला आहे. पुढील व्याख्यानापासून आपण ग्रंथ निरूपणाला प्रारंभ करूया. माझी ही प्रवचन सेवा, व्याख्यान सेवा इथे मी समर्पित करत आहे.